नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणांनी गेल्या 50 वर्षांपासून बेळगाव धुमसतोय आणि म्हणूनच न्यूज 18 लोकमतचा आजचा हा विशेष कार्यक्रम आहे. घेतल्याशिवाय जाणार नाही. आज मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात केलेलं विधान अत्यंत महत्त्वाचं ठरलं. हो, खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे बेळगावात राहणाऱ्या असंख्य मराठी भाषिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणार म्हणजे आणणारच अशी डरकाळी फोडत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामधून नवा आशावाद निर्माण केला. तर जोपर्यंत या सीमावादाचा प्रश्न कोर्टामध्ये आहे तोवर हा भूभाग केंद्रशासित प्रदेश का करत नाही असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. मराठी भाषिकांचं प्राबल्य असतानाही बेळगाव महाराष्ट्रापासून तुटला आणि नाईलाजानं त्याला कर्नाटकात सामील व्हावं लागलं. मात्र आपल्या मराठी अस्मितेसाठी इथला माणूस आपला जीवही पणाला लावतोय. आज हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आणि तो एका पुस्तकाच्या निमित्तानं. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प डॉक्टर दीपक पवार यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईमध्ये प्रकाशन झालं आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे सीमा भागातल्या मराठी भाषिकांना आशावादी वाटू लागलाय. आपण पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत. कोणीही असो, पण इकडे मराठीवरती अत्याचार करायचा म्हणजे करायचं, त्याच्यामध्ये त्यांचं दुमत नसतं. तसा हा भूभाग जो कर्नाटक व्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणार म्हणजे आणणारच. या एकदिलाने आणि एकजुटीने आपण एक जर का त्याला भिडलो तर हा प्रश्न सुटेल. तुम्ही म्हणता ना रहेंगे तो महाराष्ट्र में, तुम्ही महाराष्ट्रामध्येच आहात. पण मुद्दा असा येतो की ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल, जसं एक तिकडे कायदेतज्ञ असतील, एखादं प्रकरण कोर्टात गेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काही करायचं नसतं, नाही तर तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण हे प्रकरण कोर्टात असल्यानंतर सुद्धा बेळगावचं नामांतर केलं गेलं, त्याला उपराजधानी केली गेली, विधानसौधा तिकडे केला गेला, एक संसद आपलं विधिमंडळाचं अधिवेशन तिकडे केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाहीये. मी तर म्हणतो की ह्या सरकारने हे सरकार करू शकणार नाही तर कोणीच करू शकणार नाही. या एका जिद्दीने आपण याच्यात आता उतरलं पाहिजे. आता हे अंतिम पर्व आहे आणि या अंतिम पर्वामध्ये उचित अशा प्रकारचा अनुकूल निर्णय कसा मिळेल या कामाच्यासाठी जी काही बुद्धिमत्ता न्यायालयात मांडावी लागेल त्याची संपूर्ण तयारी ही करून घेण्याच्या दृष्टीनं आज मुख्यमंत्री अधिक लक्ष घालतायत. ही त्याच्यामध्ये जवळीची बाजू आहे. राजकारणापलीकडे जाऊन साऱ्यांनी या सीमा बांधवांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि तशाच प्रकारची भावना सातत्यानं राहिलेली आहे. म्हणजे असं कधीही झालं नाही की कुठल्या राजकीय पक्षाने त्या ठिकाणी असं म्हटलं की नाही आम्ही सीमा भागातल्या लोकांच्या बाजूने. सारेजण जेव्हा जेव्हा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये ठराव आले त्यावेळेला 100% एकमताने आपल्या सीमा बांधवांच्या बाजूनच या ठिकाणी ते सभागृह आणि महाराष्ट्रातले सारखे राजकीय पक्ष उभे राहिले आणि त्याच्यामुळे हे पुस्तक निश्चितपणे दिशादर्शक आहे. आणि याच विषयी बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके. शुभम शेळके, बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही घोषणा दिल्यानंतर जी चळवळ सुरू झाली, जी आंदोलनं झाली ती आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. मधल्या कालावधीमध्ये तसं बघायला गेलं तर हा विषय न्यायप्रविष्ट झाल्या कारणाने मग बेळगाव मुक्ती दिनाचा विषय असेल त्या दिवशी तुम्ही तिथे मोर्चे काढणं वगैरे इथपर्यंत या सगळ्या घडामोडी घडत होत्या. पण वारंवार आपल्याकडनं देखील मागणी केली जात होती की महाराष्ट्र सरकारने याबद्दल ठोस भूमिका घ्यावी. जेव्हा आज उद्धव ठाकरे याबद्दलच्या संपादित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात घेतल्याशिवाय राहणारच नाही असं म्हणतात, तेव्हा आपल्याला आता आशा वाटते का की यापुढे ही आंदोलनाची जी काही धग आहे किंवा जी चळवळ आहे ती पुढे जाईल? नक्कीच आम्ही नवीन सरकार आल्यानंतर ज्या आमच्या सीमा लढ्यात सक्रिय असणार, या लढ्याची जाण असणारे पक्ष एकत्र येऊन जे सरकार स्थापन केले ते सीमा प्रश्नी आग्रही असणारे याची आम्हाला कुठेतरी आशा होती. आणि गेल्या 5-6 वर्षापासून जो सीमा प्रश्न दुर्लक्षित पडला होता तो आता कुठेतरी त्याला गती मिळते काय अशी भावना सीमावासियातून व्यक्त होत आहे.
आता बेळगाव मुक्ती दिन आपण नुकताच साजरा केला. त्यावेळी खरं तर तुम्ही तिथे एक रॅली काढण्याच्या संदर्भात देखील परवानगी मागितली होती. या रॅलीची परवानगी तुम्हाला नाकारण्यात आली. कहर म्हणजे असा की महापालिकेत खरं तर आपला तिरंगा फडकतोय आणि त्या तिरंगाच्या पुढेही जाऊन गेटच्या बाहेर रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते त्यांचा ध्वज लावतात. यावरनं देखील आपण निषेध व्यक्त केला. खरं तर त्याविषयी देखील आपण मोर्चा काढणार होता. पण वाईट एका गोष्टीचं वाटतं शुभम, की आपल्या पिढीपर्यंत म्हणजे अन्याय करण्याची जी भावना, अन्याय करण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती आपल्या पिढीपर्यंत अजूनही सुरू आहे. त्या दिवशी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर बेळगावमध्ये होते आणि त्यांनी तिथल्या काही युवकांशी संवाद साधला. तुम्हाला कानडी येत नाही, तुम्ही मराठी बोलता म्हणून तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रं नाकारली जातात, तुम्हाला भरती प्रक्रियेपासून वेगळं ठेवलं जातं, तुम्हाला समूहातनं बाहेर काढलं जातं. या घटना आजही तुमच्या पिढीतल्या मुलांसोबत घडतात. ह्या सगळ्या आठवणी आजच्या या क्षणाला दाटून आल्यात का? नक्कीच. मुळात समितीशी जोडल्या गेलेल्या कुटुंबात जन्मणारा युवक हा संघर्ष आपल्या नशिबी घेऊनच जन्मलेला असतोय. आणि खरोखर इतकी वाईट परिस्थिती हे पोलीस प्रशासन इथं सीमा भागात आमच्याशी करतंय. म्हणजे सावत्र वागणूक मराठी माणसाला इथं सीमा भागात मिळत असते. कार म्हणजे आम्ही ह्या अनधिकृत लाल पिवळ्या फडक्याबाबत 21 ला मोर्चा पुकारला होता. युवा समितीचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी होती की या लढ्याचं जे ध्येय आहे आणि त्या मोर्चाची जी जागृती आहे ही विभागवार करणं हे माझं कर्तव्य होतं. ते मी करत होतो. आम्ही समितीची बैठक ज्या ठिकाणी घेत होतो त्या ठिकाणी पोलिसांचा ससेमिरा पहिलाच लावला जात होता आणि आम्हाला कुठेही बैठक घेण्यासाठी परवानगी देत नव्हते. आम्हाला बैठक घेण्यासाठी मज्जाव केला जात होता. या सगळ्या बैठका आम्ही बंद 4 खोलीतनं इंडोर घेण्यास आम्हाला पोलीस प्रशासनाने भाग पडलं. आणि पोलिसांचा दुटप्पीपणा म्हणता येईल. आमच्या प्रत्येक विभागातल्या प्रत्येक ठिकाणाच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून दम देत होते आणि त्यांना असं सांगण्यात येत होतं की हे महानगरपालिका निवडणुका आहेत किंवा पोटनिवडणुका लोकसभेच्या लागणार आहेत, त्याचं राजकारण आहे आणि तुम्ही याच्यात पडू नका. तुम्ही जर त्या शहर समितीच्या या राजकारणात पडला तर तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तिथं आमच्या या लढ्याचं प्रतीक असणारा भगवा लावायसाठी जर आम्ही एखादा मोर्चा काढत असू आणि तो भगवा जो ठरावानिशी अधिकृतरित्या महापालिकेवर लावण्यात आला होता, 1958 ला महापालिकेत ठराव झाला होता, त्यानंतर तिरंग्यासोबतच तो भगवा तिथं लावण्यात आला होता आणि तो भगवा त्यांना काढता आला नाही म्हणून महानगरपालिकेची नवीन इमारत या बेळगावात बांधण्यात आली होती आणि तिथं भगवा लावण्यास मज्जाव केला गेला होता. तरी मराठी माणसांनी समाजशास्त्राची भूमिका घेऊन तिथं फक्त एक देशाचा तिरंगा असू दे या भूमिकेवर आम्ही शांत झालो होतो. कारण आम्ही आजपर्यंत मराठी माणसाने आणि महाराष्ट्राने देशाचा विचार केलेला आहे, मात्र देशाने कधीच मराठी माणसाचा विचार केला नाही. आज ज्या वेळेला या विभागावर बैठका घेत असताना पोलिसांनी मला तिथं ठाण्यात बोलवून दबाव घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अर्वाच्य भाषेत माझ्याशी मला दम देण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला एवढंच आहे तर तुम्ही सगळं तुमचं घरदार जमिनी विकून जावा महाराष्ट्रात. अशा प्रकारची भूमिका पोलिस घेत असतात. यामध्ये एकच दिसून येते की लोकशाही आणि संविधानाचा अर्थ हे विसरलेत आणि जर निपक्षपाती न्याय निवाडा करण्यासाठी जे पोलीस प्रशासन इथं नेमलं गेले ते जर अशी दुटप्पी भूमिका घेऊन आम्हाला इथं एवढा म्हणजे अशा प्रकारची वागणूक देत असतील तर आम्ही न्यायाची अपेक्षा करायची तरी कुणाकडे. शुभम, याच दरम्यान मला थोडंसं काही घडामोडींना देखील उजाळा द्यायचा आहे. तो असा आहे, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक की जेव्हा मधल्या कालावधीमध्ये आपण बेळगावमध्ये आंदोलन करत होतात पण राज्यात म्हणजे महाराष्ट्र सरकारने आपल्याला पाठिंबा द्यावा किंवा आपल्यासोबत असावं पुन्हा एकदा या दृष्टीने आपण वारंवार महाराष्ट्रात येऊन काही नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेत होतात. तेव्हा आपल्याला म्हणजे सरकार कोणाचंही असो कशा प्रकारे प्रतिसाद मिळत होता. म्हणजे कुठेतरी जर याबद्दल सभागृहातही आवाज उठवला जात नसेल अधिवेशनाच्या दरम्यान किंवा बोललं जात नसेल तर काही प्रमाणात का होईना निराशा निर्माण झाली होती का? नक्कीच. गेल्या 5-6 वर्षात तर सीमाभाग पूर्णपणे दुर्लक्षित होता. आम्ही मागच्या सरकारमध्ये सरकारची भेट घेण्यासाठी 4.5 वर्ष लागली. 2018 ला आम्हाला एक उपोषण करावं लागलं. आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण आम्ही केलं होतं. त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांची सध्याचे विरोधी पक्षनेते त्यांची भेट घेतली. त्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारच्या हालचाली इथून झालेल्या आम्हाला दिसल्या नाहीत. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून आम्ही वारंवार
त्यांच्या संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, ते आमच्याशी संपर्क साधतायत सुद्धा, पण कुठेतरी सीमा भागाकडे अजूनही दुर्लक्ष होतंय असं आम्हाला वाटतंय. सीमा समन्वयक मंत्री म्हणून महिन्यातून किमान एक बैठक सीमा भागात त्यांची व्हावी अशी मी वारंवार त्यांच्याकडे मागणी केली आहे, पण अजूनही त्या मागणीचा विचार झाला नाही. आणि कुठेतरी सीमावासीय ह्या अशा नाहीत की या लढ्यातले सक्रिय पक्ष सत्ता स्थापन करून सुद्धा सीमावासियांवर एवढा अन्याय होत असताना गप्प का? कारण ज्या वेळेला कन्नड किंवा बेळगावचा मुद्दा येतोय त्यावेळेला कर्नाटकातले सर्व पक्ष एकत्र होतात आणि आपली भूमिका ठाम मांडतात. पण महाराष्ट्रात मधलं पक्षीय राजकारणात महाराष्ट्रातले राजकारणी गुंतून सीमा भागावर कुठल्याही प्रकारे लक्ष देत नव्हते अशी भूमिका वारंवार सीमा भागातून होत होती. आता मात्र आम्हाला कुठेतरी आशेची किरण दिसते की हे आग्रही सरकार आहे आणि कुठेतरी आमच्या प्रश्नाला गती मिळेल आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही आशा करतो. मला आणखीन काही घडामोडींना उजाळा द्यायचा आहे शुभम, तो या अर्थाने आजही मला आठवतं, म्हणजे मी ती दृश्य कधीच विसरू शकत नाही. अशा काही घटना घडल्या बेळगावमध्ये की पोलिसांनी अक्षरशः लोकांच्या घरात जाऊन, मराठी लोकांच्या घरात जाऊन त्यांना मारलं. म्हणजे एवढी गळचिपी मराठी माणसाची केल्या गेली. शुभम, खरं तर येळूर प्रकरण तुमच्या डोळ्यासमोर असेलच. जन्मलेल्या लहान बाळालाही पोलिसांनी सोडलं नव्हतं आणि अगदी वयोवृद्ध महिलांना आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा तिथं मारबडव करण्यात आली होती. आपल्याकडे येतोच, आपण या आठवणींना उजाळा देऊच. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचे संपादक डॉक्टर दीपक पवार सहभागी होते. डॉक्टर दीपक पवार, मी आपलं अभिनंदन करेल की आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी बेळगाव निपाणी संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे याबद्दलची घोषणा जी आहे ती पुन्हा एकदा दिली आणि आग्रहाने आता आपण न्यायालयाच्या भूमिकेत राहून न्यायालयाच्या समोर राज्य सरकारच्या भूमिकेतनं ही भूमिका ठामपणे मांडू असं त्यांनी म्हटलेलं आहे. काय वाटतं आपल्याला? म्हणजे आता नुकतीच अशी एक घडामोड येते की आपल्या पुस्तकांच्या काही प्रती ज्या आहेत त्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जाळलेल्या आहेत, त्यांना जाळू देत, पण पुढे आशा वाटते का? हे इथपर्यंतच मर्यादित राहील की पुढेही जाईल? तुम्ही जो आता विशाल मुद्दा मांडलात की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्यांच्या हस्ते हे झालं, शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालं आणि महाराष्ट्राचा सगळा राजकीय वर्ग या सगळ्या प्रकाशनाला उपस्थित राहिला. मला असं वाटतं की ही अतिशय महत्त्वाची घटना आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं. आणि तुम्ही दुसरा जो मुद्दा मांडलात की कर्नाटक रक्षण वेदिकेच्या लोकांनी या पुस्तकाची होळी केली, तर मला आनंद आहे त्यांनी या पुस्तकाची होळी केली. ते पुस्तक वाचून त्यांनी होळी केली तर मला जास्त आवडेल आणि त्याहीपेक्षा त्यांनी महाराष्ट्र शासनाचं हे पुस्तक विकत घेऊन मग त्याची होळी केली तर जास्त बरं होईल. कारण नुसतंच कव्हरचा प्रिंटआउट घ्यायचा आणि त्याची होळी करायची हे काही फारसं शहाणपणाचं आहे असं मला वाटत नाही. अर्थात कर्नाटक रक्षण वेदिकेकडनं काही फार शहाणपणाची माझी अपेक्षा नाही. मला फार महत्त्वाची गोष्ट ही वाटते की 64 वर्ष या संघर्षाला झालेली असताना महाराष्ट्र राज्यातला सगळा राजकीय वर्ग एका व्यासपीठावर आला आणि आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून एक प्रकारची भूमिका अशी मांडतो आहोत की दस्तऐवजीकरण महत्त्वाचं आहे, ज्ञान महत्त्वाचं आहे, अभिलेख महत्त्वाचे आहेत, रेकॉर्ड महत्त्वाचं आहे. जितकं महाराष्ट्रामध्ये येण्याची धारणा महत्त्वाची आहे तितकीच सीमा प्रश्नातल्या किंवा सीमा भागातल्या जनतेच्या विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि या सगळ्याच्याबद्दल सातत्यानं आम्ही सीमा कक्षाच्या वतीने काम करतो आहोत. प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची टीम काम करते आणि एकीकडे सर्वोच्च न्यायालयातल्या दाव्यामध्ये वकिलांच्या संख्येपासून, वकिलांच्या कामापासून सगळ्या गोष्टींचं सक्षमीकरण करणं इथपासून ते सीमा कक्षाच्या मार्फत सीमा भागातल्या जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवणं, या दोन्ही गोष्टी आम्ही सातत्यानं करत आहोत. मला आनंद आहे की सगळा राजकीय वर्ग एका पटावर, एका मंचावर या निमित्ताने आला आणि मी शुभमसारखा जो तरुण सीमा भागातलं काम करतोय किंवा इतर जे त्याचे सहकारी आहेत युवा समितीमधले, यांच्या भावनांची सहमत आहे की महाराष्ट्रातनं एक दिलाने आपण सगळे या प्रश्नाच्या मागे उभे आहोत अशा प्रकारचं चित्र दिसलं पाहिजे. डॉक्टर दीपक पवार आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संदीप राजवळकर देखील आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. संदीप, वारंवार बेळगाव या मुद्द्याला घेऊन आपण वेगवेगळे शोज केले, म्हणजे बेळगाव मुक्तीदिनाच्या निमित्ताने तू देखील तिथे होता, काही तरुणांशी तू संवाद साधला, एक वयोवृद्ध होते व्यक्ती त्यांच्याशी देखील तू संवाद साधला, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले की काय गळचिपी मराठी माणसाची केली जाते. जेव्हा या सगळ्या घडामोडी भूतकाळात असताना आणि वर्तमानात पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित होत असताना कसं बघतोस तू याच्याकडे? कारण या सगळ्या घडामोडींचा तू साक्षीदार राहिला एक पत्रकार म्हणून.
नक्कीच विशाल, एक तर आजचा दिवस सीमावासियांसाठी आणि सीमा प्रश्न जे कव्हर करतायत माझ्यासारखे अनेक पत्रकार त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा म्हणता येईल. कारण उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं आणि महत्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. पण हे सगळं मुंबईमध्ये सुरू असताना आणि सीमा भागामध्ये एक समाधान व्यक्त केलं जात असताना कन्नड संघटनांचा मात्र थैथयाट पाहायला मिळाला. बेळगावमध्ये प्रतिकात्मक त्या पुस्तकाचं म्हणजे त्या पुस्तकाच्या प्रती ज्या आहेत त्या जाळण्यात आल्या. आणि सगळ्यात महत्वाचा आत्ताचा अपडेट विषय हे आहे की कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत लक्ष्मण सवदी त्यांचं नाव आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या चिक्कोडीमध्ये आज एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक वादग्रस्त असं वक्तव्य केलं आहे. बेळगाव तर सोडा, पण मुंबई देखील हा कर्नाटकचा भाग होता यापूर्वी आणि मुंबईवर देखील आमचा हक्क आहे आणि मुंबई हा केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार असल्याचं एक धक्कादायक वक्तव्य लक्ष्मण सवदी यांनी केलं आहे. त्यामुळे एकीकडे सीमावासियांच्या चेहऱ्यावर आणि मनामध्ये काही प्रमाणामध्ये समाधान असताना दुसरीकडे मात्र सौदी यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे या वक्तव्यावर आता महाराष्ट्रातून प्रतिक्रिया नक्कीच येतील. पण लक्ष्मण सौदी एक कायमच अशा पद्धतीची वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि कन्नड संघटना उद्या देखील बेळगाव आणि सीमा भाग असेल किंवा बेंगलोर असेल त्या भागामध्ये उद्या देखील आंदोलन करणार असल्याचं समजतंय. आपल्याला माहिती आहे 1 नोव्हेंबर असेल किंवा कालचा 17 जानेवारीचा हुतात्मा दिवस असेल. महाराष्ट्र एकीकरण समितीची त्या ठिकाणी दडपशाही सुरू आहे. आता शुभमनं सगळा जो वृत्तांत आहे तो देखील आपल्यापर्यंत विशाल पोहोचवलेला आहे. पण आता राज्य सरकार काही प्रमाणामध्ये सीमावासियांच्या पाठीशी उभं राहते असं म्हणता येईल. ही एक सकारात्मक गोष्ट आहे आणि आता पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या राजकीय पक्षांचे नेते एकत्र एका व्यासपीठावर आले होते आणि महाराष्ट्र राज्य सरकारनं आता आपली जी भूमिका आहे, महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती खरं तर आता पुस्तकाच्या स्वरूपातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या पुस्तकाचं नक्कीच इंग्रजी भाषांतर झालं पाहिजे. कारण बेळगाव सीमा भाग किंवा सीमा प्रश्न हा नेमकं काय आहे हा संपूर्ण देशाला समजला पाहिजे असं मला वाटतं. विशाल. संदीप, त्यात पुन्हा एकदा आपण बघतोय की कन्नडिगांचा पुन्हा एकदा थैथयाट सुरू झालाय. कन्नड रक्षण वेदिका संघटनेनं आंदोलन केलंय आणि आज जे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं त्या पुस्तकांच्या प्रती त्यांनी जाळल्या. केंद्रानं पुस्तक प्रकाशित करू नये आंदोलकांनी मागणी केलेली आहे आणि उद्धव ठाकरेंविरोधात देखील घोषणाबाजी केलेली आहे. ವರದಿ ತೀರ್ಪು ಆಗೋಗಿದೆ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ದಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ವ್ಯಾಜ್ಯ ಇದ್ದರೂ ಅದು ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಬರ್ತಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭರವಸೆ ಇದೆ. ನನ್ನ ಬೇಡಿಕೆ, ನಮ್ಮ ಭಾಗದ ಜನರ ಬೇಡಿಕೆ, ನಾವು ಮೊದಲಿನಿಂದಲೂ ಕೂಡ ಮುಂಬೈ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇದ್ದವರು. ನಮ್ಮದು ಮೊದಲು ಮುಂಬೈದಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮುಂಬೈದಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಹಕ್ಕಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈಗಿನಿಂದ ನಾವು ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಇಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ. आपण पाहतोय की दुसरीकडे कर्नाटकचे विद्यमान उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. बेळगाव सोडा, मुंबई सुद्धा कर्नाटकचाच भाग होता आणि त्यामुळे मुंबईवरही आमचाच हक्क आहे असं सवदी म्हणतायत. खरं तर संविधानाची शपथ घेऊन उपमुख्यमंत्री पदावरती बसणाऱ्या सवदी यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे. सवदी असं म्हणतात, बघा लक्षात घ्या, म्हणजे ही जी प्रतिक्रिया जी ती कन्नड भाषेत असली तरी मी त्यातला अनुवाद आणि त्यातला आशय मी स्पष्ट करतोय, सांगतोय मी आता. मराठी प्रेक्षकांनी लक्षात घ्यावा की कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री काय म्हणतायत. ते असं म्हणतायत की बेळगाव सोडा, मुंबई सुद्धा कर्नाटकचाच भाग होता आणि त्यामुळे मुंबईवरही आमचाच हक्क आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. एका राज्य सरकारच्या उपमुख्यमंत्र्याने असं म्हणणं कितपत बरोबर आहे, जेव्हा की हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयात या विषयाला घेऊन दोन्ही बाजूनी युक्तिवाद केला जातोय. महाजन आयोगाचं देखील याबद्दलचा अभ्यास आहे, अहवाल आहे, ते मुद्दे देखील पुढे मांडले जात आहेत. असं असताना वारंवार अशा पद्धतीची मुक्ताफळं ही कर्नाटक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडनं, जे सौदी आहेत उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडनं उधळली जात आहेत. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर डॉक्टर दीपक पवार आहेत. डॉक्टर दीपक पवार, आपण ऐकलं की उपमुख्यमंत्री सौदी काय म्हणतायत. मुळात माझा याच्यातला बेसिक प्रश्न असा आहे, मूलभूत प्रश्न असा आहे की तुम्ही संविधानाची शपथ घेऊन उपमुख्यमंत्री झालेला आहात, तुम्ही लोकशाही मांडता, तुम्ही सगळ्यांना सर्व समान मांडता, तरी यापूर्वी तुम्ही बेळगावमध्ये मराठी माणसावरती अत्याचार केले, त्यांच्या घरात घुसून तुम्ही त्यांना मारलं. आणि आज जेव्हा आम्ही याबद्दल, जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य आहे, म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, काही छापण्याचं स्वातंत्र्य आहे, आम्ही आमचं मत मांडतोय ना, त्यावर तुम्ही अशा पद्धतीने कशाला बोलायला हवं. असं आहे की लक्ष्मण सवदी हे वादग्रस्त विधानं करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज जे त्यांनी विधान केलेलं आहे की मुंबईसुद्धा आमच्या कर्नाटक प्रांताचा भाग आहे, त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की एकेकाळच्या प्रांताचं नाव मुंबई प्रांत किंवा बॉम्बे प्रॉव्हिन्स असं होतं, ज्यातला मराठी भाषक एक तुकडा काढून तो म्हैसूर राज्याला 1956 साली दिलं गेला.
त्यामुळे फॅक्च्युअली वस्तुस्थितीचा विचार करून जर बोलायचं तर कन्नड भाषक राज्याला मराठी भाषकांचा भाग देण्यात आलेला आहे, उलटं घडलेलं नाही आहे. त्यामुळे सौदी यांचा हा जो सगळा कांगाव आहे तो वस्तुस्थितीच्या निकषावर अजिबात टिकणारा नाही. आणि त्यांच्यासारखे जे लोक आहेत त्यांच्या वळचणीला जाणाऱ्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त सीमा भागातली जनता निश्चितपणानं करेल, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आजच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री असं म्हणाले की 2004 साली सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केल्यानंतर गेल्या 16 वर्षामध्ये कर्नाटकने बेळगाव शहराचं नाव बदलून बेळगावी केलं, तिथे विधानसौध बसवलं, तिथे अधिवेशन घ्यायला सुरुवात केली, तिथल्या येळूरचा फलक काढला आणि तिथल्या लोकांना मारहाण केली. या सगळ्या गोष्टी विषय न्यायप्रविष्ट असताना कर्नाटकनं केल्या. हा न्यायालयाचा अवमान होतो की नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये मांडला. आणि मला असं वाटतं की सीमा भागातली जनता याची निश्चितपणानं दखल घेईल. सौदी यांनी जी काही राजकीय विधानं केलेली आहे त्याच्या खोलामध्ये मी जात नाही. या राज्याचे जे सीमा प्रश्नाचे समन्वयक मंत्री आहेत ते निश्चितपणानं त्यांच्या या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी समर्थ आहेत असं मला वाटतं. आणि महाराष्ट्र राज्यानं सर्वोच्च न्यायालयात जो दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये अशी भूमिका मांडलेली आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्र राज्याला आणि कर्नाटक राज्याला राज्य पुनर्रचना कायद्याने समसमान वागणूक दिलेली नाही. घटनेचं जे कलम 14 आहे, समानतेचं कलम आहे, त्या कलमानुसार योग्य अशी वागणूक महाराष्ट्र राज्याला आणि यांना मिळालेली नाही, ती मिळणं आवश्यक आहे. अशा प्रकारचा दावा आपण सर्वोच्च न्यायालयात घेऊन जात असताना कर्नाटकने अशा पद्धतीनं अरेरावी करणं किंवा एखाद्या पुस्तकाची होळी करणं, म्हणजे आज दुपारी ते पुस्तक आलेलं आहे, मला खात्री आहे की ते पुस्तक कर्नाटकातल्या मंडळींच्या पाहण्यातसुद्धा आलेलं नाही, पण एखादं पुस्तक न वाचताच त्याची होळी करणं याचा अर्थ त्याचा बौद्धिक प्रतिवाद करण्याची क्षमता तिथल्या लोकांमध्ये नाही असं सिद्ध करण्यासारखं आहे. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सामाजिक कार्यकर्ते मंगेश शिवटे देखील सहभागी होत आहेत. मंगेश यांच्याबद्दल दुसरी ओळख सांगायची झाली तर ते पत्रकार देखील आहेत. त्याच्यामुळे अर्थात मंगेश यांनी गेल्या काही कालावधीत रिपोर्टिंग करत असताना बेळगावमधल्या सगळ्या घडामोडी जवळून बघितलेल्या आहेत. मंगेश, आपण बघितलं की लक्ष्मण सौदी काय वक्तव्य करताय, म्हणजे मुंबई देखील आमच्याच हक्काचा भाग होता. खरं तर आजपर्यंत लोकशाही हा विषय ज्यावेळेस आपण आपल्या मनात ठेवतो, जी आपण आपल्या मनात रुजवलेली आहे, म्हणून तर कानडी भाषिक मुंबईत देखील वेगवेगळ्या व्यवसायांच्या माध्यमातून नांदतायत, राहतायत, त्यांचे सण साजरे करतायत, कार्यक्रम साजरे करतायत. पण बेळगावात जेव्हा एखाद्याचं मराठी माणसाचं घरचं लग्न असेल किंवा शिवजयंती असेल, तिथं मात्र कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते घुसतात, गोंधळ घालतात, पोलीस देखील या गोष्टीकडे कानाडोळा करतात. जर लक्ष्मण सौदी असं वक्तव्य करत असतील आणि उद्या जर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने यांच्या भाषेच्या विरोधात असणाऱ्या लोकांना घेऊन जर काही भूमिका घेतली तर यांनी वाईट वाटून घ्यावं का? विशालजी, प्रथमतः कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी ज्या पद्धतीचं आज वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा जाहीरपणे या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो. आणि जसं आता दीपक पवार सर म्हणत होते की बौद्धिक प्रतिवाद करण्याच्या अगोदरच यांनी ह्या पुस्तकाच्या प्रती जाळल्या, त्या ग्रंथाच्या प्रती जाळल्यात, याचा अर्थ बौद्धिक प्रतिवाद करण्याची ताकद कन्नड वेदिका रक्षण संघटना किंवा तत्सम कन्नड सगळ्या नेत्यांमध्ये नाही, म्हणूनच त्यांनी हा मार्ग अवलंबलाय. त्याचा देखील मी या ठिकाणी निषेध करतो. पहिल्यांदा एक थोडीशी पार्श्वभूमी या ठिकाणी सांगतो की 1 नोव्हेंबरला जेव्हा आपण काळा दिवस म्हणजे काळा दिवस पाळण्यात येतो, कर्नाटक राज्याची जी निर्मिती झाली त्या विरोधात सर्व सीमा भागातील भाषिक बांधव मराठी भाषक एकत्र येतो आणि त्या ठिकाणी काळा दिवस पाळण्यात येतो. त्यावेळी या लक्ष्मण सौदींनी विधान केलं होतं की यावत चंद्र दिवा करो, बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्राला मिळणार नाही. आणि त्यावेळी मराठी भाषकांनी त्यांना जाहीर आव्हान दिलं होतं की हा सूर्य आणि हा चंद्र असतानाच बेळगाव आणि सीमा भाग महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही. अशा सगळ्या पद्धतीचं एक वातावरण त्या ठिकाणी असतं. आणि आज आपण बघतोय एक खूप मोठी सर्वपक्षीय एक व्यासपीठ आज होतं. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आज एकदम ठामपणे भूमिका घेतली की आता ही अंतिम लढाई आहे, अंतिम टप्प्यात आहे आणि सर्वतोपरी प्रयत्न महाराष्ट्र सरकार करते. आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी देखील या संदर्भात ग्वाही दिली. पवार साहेबांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये आपलं भाष्य केलंय. आणि हे सगळं एकीकडे आपले प्रयत्न सुरू असताना, ही बाब न्यायप्रविष्ट असताना या पद्धतीने बेळगावचं बेळगावी करणे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपले मराठी भाषक बांधव आहेत त्यांचं त्या ठिकाणी कानडीकरण करणे, कानडी पाट्यांची सक्ती करणे, त्याचबरोबर मराठी शाळा बंद करणे, या सगळ्या आपल्या भाषिक अत्याचार जो सुरू आहे त्या विरोधामध्ये हा आपला सीमा भाषिक बांधव सगळा एकत्र आहे. आणि जसं तुम्ही म्हणाला तसं की कन्नडग्यांनी हे लक्षात ठेवावं
की इथं मुंबई महाराष्ट्रामध्ये अवघ्या अर्ध्या कर्नाटकाला हा महाराष्ट्र पोचतोय. बरोबर. मुंबईमध्ये सगळे शेट्टी बेट्टी सगळे लोकांना हा सगळा मुंबई आणि महाराष्ट्र पोचतोय. जर तिथल्या मराठी भाषिक बांधवांवर जर यापुढील काळात अत्याचार झाले तर इथला शिवसैनिक आणि इथलं तमाम मराठी भाषिक जनता ही स्वस्थ बसणार नाही, याची देखील त्यांनी गांभीर्यानं नोंद घ्यायला पाहिजे. मंगेश, आपण अधिक चर्चा करणार आहोत. आपल्या चर्चेमध्ये बेळगाववरनं पत्रकार अरुण कानूरकर देखील सहभागी होत आहेत. पण वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशीच पुढे येणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. बेळगाव निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही आणि अर्थात घेतल्याशिवाय राहणार नाही ही देखील आपली भूमिका आहे. कारण आज खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दलचं वक्तव्य केलेलं आहे. याविषयी चर्चेमध्ये आपल्यासोबत बेळगाववरनं पत्रकार अरुण कानूरकर सहभागी होत आहेत. त्यांच्याकडे मी जातोय. त्याचबरोबर इतर मान्यवर देखील आपल्यासोबत आहेतच. अरुण कानूरकरजी, गेल्या काही कालावधीमध्ये बेळगाव सीमावाद लढा हा राज्यातल्या पक्षीय राजकारणामुळे मागे पडला होता का, असं आपल्याला वाटतं का? आणि दुसरा मुद्दा, आज उद्धव ठाकरेंनी याबद्दलचं वक्तव्य केल्यानंतर काय वाटतं, पुढे कशा पद्धतीने हे आंदोलन जाईल? निश्चितपणानं महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत उद्धवजी ठाकरे यांचं सीमावासियांतर्फे मनपूर्वक अभिनंदन. निश्चितपणे त्यांनी आज जी भूमिका घेतलेली आहे ही भूमिका यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी जर घेतली असती तर कदाचित हा प्रश्न गेल्या 25 वर्षापूर्वी सुटला असता. बर, पण मग काय कारण वाटतात की हा विषय मधल्या कालावधीमध्ये भले बेळगावमध्ये आंदोलनं होत होती पण तो वारंवार थंडावलेला दिसला? वारंवार थंडावलेला दिसला म्हणजे महाराष्ट्र सरकारनं ज्या पद्धतीनं लक्ष देणं गरजेचं होतं, महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी या सीमा भागातील मराठी माणसांना जो दिलासा देणं गरजेचं होतं तो दिला गेला नाही त्यांच्या माध्यमातून. सातत्यानं काही नेतेच या प्रश्नाच्या मागे राहिले आणि बेळगावमध्ये काहीतरी ठिणगी उठली तरी कोल्हापूर, सांगली यापर्यंत आवाज उठला गेला. मुंबईच्या माध्यमातून किंवा मुंबई हे केंद्र, मुंबईमधून जी भूमिका बजावणं गरजेचं होतं ते आजपर्यंत झालेलं नाही. धन्यवाद अरुण कानूरकरजी आमच्याशी बोलल्याबद्दल. बेळगाववरनं पत्रकार अरुण कानूरकर होते आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद मानलेले. त्याचबरोबर गेल्या काही कालावधीमध्ये खरं तर ज्या पद्धतीने या विषयाला घेऊन महाराष्ट्र राज्यातल्या मंत्र्यांनी पाठपुरावा करायला हवा होता तो झाला नाही, याबद्दलची खंत व्यक्त केली. पण हे नसे थोडके की आज उद्धव ठाकरेंनी घेतल्याशिवाय राहणार नाही असं म्हटल्यानंतर बेळगावमधल्या सीमावासियांना खरं तर त्यांच्या मनात आशा निर्माण झालेली आहे. मी परत एकदा जातोय डॉक्टर दीपक पवार यांच्याकडे. डॉक्टर दीपक पवार, मराठी भाषेबद्दलचा प्रसार, चळवळ आणि मराठी माणसाबद्दलची कळकळ ही सगळ्यांनाच आपल्याबद्दल म्हणजे आपल्या कामातनं सगळ्यांना ठाऊक आहे. पण आता काय वाटतं, जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की सगळ्यांनी एकत्र यावं आणि या प्रश्नाला घेऊन खरं तर ठामपणे भूमिका मांडावी, काय दिशा असली पाहिजे आंदोलनाची? असं आहे विशाल की मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक म्हणजे ते असं म्हणाले की महाराष्ट्रातला जो सगळा राजकीय वर्ग आहे तो एका व्यासपीठावर आला, एका मंचावर आला आहे आणि आम्ही एक दिलाने एक मताने याचा विचार करणार आहोत. आमचे इतर प्रश्नांच्या बाबतीत काही मतभेद असतील, कारण विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर पण होते, सीमाभाग समन्वयक मंत्री होते, मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई होते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते, स्वतः पवारसाहेब होते. या सगळ्या माणसांनी एका मताने असं म्हणणं मांडलं की आम्ही सीमा प्रश्नाच्या बाबतीमध्ये सीमा भागातल्या जनतेच्या बरोबर आहोत. आणि दुसरा जो एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मांडला तो म्हणजे एक गटातटामध्ये राहिलात तर तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणार आहात. हा त्यांनी सीमा भागातल्या जनतेला, सीमा भागातल्या नेतृत्वाला, कार्यकर्त्यांना दिलेला महत्त्वाचा इशारा आहे असं मला वाटतं. की सगळ्यांनी जर एकी दाखवली नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन सोबत येऊन कामं केली नाहीत तर आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेऊ अशा प्रकारचं दीपक पवार, आपण हा जो निवेदन मुद्दा मांडताय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जो मांडलेला मुद्दा आहे जो आपल्या बोलण्यातनं पुढे येतोय, मला या विषयाला घेऊन शुभमकडे जायचं. मी परत एकदा येतोच आपल्याकडे. शुभम, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हा लढा पुढे नेण्याच्या संदर्भात खरं तर फार महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आता राज्य सरकार या विषयाला घेऊन ठामपणे भूमिका घेत आहे, पण हे तितकंच वास्तव आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये किंवा ज्या काही संघटना या विषयाला घेऊन खरं तर लढताय त्यांच्यात गटतट आहेत. म्हणून तिथे देखील ह्या उणिवांमुळे हे आंदोलन पुढे जाण्याच्या संदर्भात अडचणी आहेत.
मुळात महाराष्ट्र शासन हे सीमावासियांचा पालक आम्ही समजतो. जो महाराष्ट्र शासनानं जो ह्या मागे महाराष्ट्र शासनानं जो दुर्लक्ष सीमा भागावर केलं त्यामुळेच इथल्या नेत्यांना कुठेतरी असं वाटत होतं की आम्हीच आता सीमा प्रश्नाशी तरारणार आहोत की काय, असं कुठेतरी समजूत व्हायला नको होती आणि कुठेतरी ते पण कारण असू शकते. आज तर जी मला एक सीमा सांगा शुभम, परिस्थिती आहे, गटतट आहेत का? गटतट आहेत ना? गट म्हणजे प्रत्येकाला आपापल्या परीनं प्रयत्न करण्याचा अधिकार आहे, पण गटातटाचं राजकारण नक्कीच होत असल्यामुळे आमच्या सीमा प्रश्नाला कुठंतरी आमच्या सीमा प्रश्नाला कामकाज थांबलं होतं. आता कुठेतरी हे सगळं बाजूला ठेवून एकत्रितपणे संघटित लढा देणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या जेव्हा वक्तव्याशी आम्ही मुख्यमंत्री बरोबर म्हणतात की सहमत आता सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी व्यासपीठावरती एकत्र आहेत आणि त्यांनी या विषयाला घेऊन एकत्रितपणे पुढे जावं, आता तरी हे सगळे गटतट संपवून बेळगावमधले सगळे म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते एकत्र येतील का, चर्चा करतील का? मुळात युवा समितीच्या माध्यमातून काम करण्याचा उद्देशच हा होता. जे गटातटाचं राजकारण म्हणा किंवा सीमा प्रश्न किंवा समितीबद्दल जो गैरसमज सीमा भागात निर्माण होऊन युवकांनी या लढ्या करून पाठ फिरवली होती, त्यांचा तो गैरसमज दूर करणं आणि समितीच्या नेत्यांना कुठेतरी एका व्यासपीठावर आणून संघटितपणे हा लढा उभा करणं हे आमचं मूळ काम होतं आणि त्या माध्यमातून आम्ही गेली 3 वर्ष काम करतोय. आणि कुठेतरी युवकांना सुद्धा आता वाटू लागले की हे संघटित जर लढा दिला तर आम्हाला लवकर न्याय मिळेल आणि आता खरोखर आता जोर लावण्याची वेळ आहे, अखेरचा भीमटोला देण्याची वेळ जवळ आली आहे. आणि त्यामुळेच आता संघटित लढा देण्यासाठी महाराष्ट्रानं लक्ष देऊन आमच्या समितीच्या नेत्यांना आदेश दिला पाहिजे की आता हे थांबवा आणि फक्त निवडणुकीपुरते समिती आणि गटातटाच्या राजकारणात न राहता सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी खरोखर प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी संघटित लढा उभा करणं गरजेचं आहे. आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी आमच्या सीमावासियांना आणि आमच्या नेत्यांना आपल्या छायेखाली घेऊन आता आपल्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवता येईल याच्यात लक्ष घालून आमच्या नेत्यांना आदेश दिला पाहिजे की हे सगळं थांबून कुठेतरी हे त्यांनी सोडवावं किंवा याबद्दल पुढे चर्चा करावी अशी आपली मागणी आहे. आपण आणखीन याबद्दल बोलणार आहोत यानंतर. वेळ झाली की ब्रेक नंतर खरं तर डॉक्टर दीपक पवार आणि मंगेश शिवटे यांना देखील मला वेळ द्यायचा आहे. प्रामुख्याने मंगेश यांना देखील माझे काही प्रश्न आहेत. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर फार काही न बोलता मी थेट जातोय सामाजिक कार्यकर्ते मंगेश चिवटे यांच्याकडे. मंगेश, बेळगाव सीमावाद या विषयाला घेऊन प्रबोधनकारांपासून बाळासाहेबांपर्यंत त्यांनी काय लिखाण केलं, काय आंदोलनं झाली, म्हणजे आता खरं तर कन्नडिगांना याची आठवण करून द्यावी का की बाळासाहेबांनी खरं तर पुंगी बजाव आणि लुंगी उठाव हे देखील आंदोलन मुंबईमध्ये केलं होतं. आणि त्यानंतर आता ठाकरे कुटुंबातली तिसरी पिढी जी आता प्रत्यक्षरित्या सत्तापदावरती आहे आणि उद्धव ठाकरेंकडनं आज हे वक्तव्य केलं जातं. काय वाटतं, आता हा विषय चांगल्या पद्धतीने सकारात्मकरित्या धसास लागेल? नक्कीच विशालजी, प्रथमतः मी पाठीमागे चर्चेतल्या मुद्द्यावर एक अर्धा मिनिट येतो. माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीरपणे आज कार्यक्रमामध्ये आपली भावना व्यक्त केल्या की व्यासपीठावर सर्वपक्षीय मराठी नेते आज एकत्र झालेत आणि म्हणून यापुढील काळामध्ये आपल्याला मराठीमध्ये जो दुहीचा शाप आहे त्या दुहीच्या शापामुळे कन्नडगी ह्या राजकीय पोळ्या भासतायत आणि यापुढील काळामध्ये ते होऊ देऊ नका. नवीन पिढी आणि जुनी पिढी अर्थातच प्रतिवाद असतील किंवा मतभेद असतील पण मनभेद नक्कीच नाहीयेत. आणि मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये सीमा भागातील सर्व नव्या पिढीचे कार्यकर्ते शुभम सारखे असतील किंवा जुन्या पिढीचे कार्यकर्ते मानवजी आष्टेकर किंवा दळवी सरांसारखे कार्यकर्ते असतील, प्रकाशजी सारखे कार्यकर्ते असतील, एकत्र येऊन हा सीमा लढा, रस्त्यावरची जी लढाई आहे ती येणाऱ्या काळामध्ये पुढे नेतील. मगाशी तुम्ही आठवण करून दिली प्रबोधनकारांची किंवा वंदनीय बाळासाहेबांचा दाखला आज मुख्यमंत्री महोदयांनी देखील दिला की ते 100 दिवस तुरुंगामध्ये होते आणि धगधगत होता हा संपूर्ण महाराष्ट्र. इव्हन आपले सीमाभाग समन्वयक मंत्री छगनजी भुजबळ साहेब देखील वेषांतर करून गेले, त्यांना तिथे त्या ठिकाणी कन्नड पोलिसांचा मार खावा लागला होता. दुसरे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे तब्बल 1.5 महिना बेल्लारीच्या तुरुंगामध्ये होते आणि चन्नम्मा चौकात त्यांना अटक करण्यात आली होती. एकूणच संपूर्ण या सीमा लढ्यासाठी प्रत्येकानं आपापल्या परीने योगदान दिलंय. आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांपासून वंदनीय बाळासाहेबांपासून आताचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांपर्यंत
येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं ही जबाबदारी आहे सीमा भागातील नव्या पिढीतील सर्व कार्यकर्ते आणि जुन्या पिढीतील सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांचं मार्गदर्शन, नव्या पिढीची त्यांना साथ ही जर येणाऱ्या काळामध्ये भक्कम असेल तर जो सुवर्णकाळ महाराष्ट्र एकीकरण समितीनं पाहिला, जेव्हा आपले 5-5 आमदार त्या ठिकाणी होते आणि कर्नाटकीची जी विधानसभा होती बेंगलोरची, ती दणानून सोडत होते मराठीच्या मुद्द्यावर, आणि येणाऱ्या काळामध्ये हीच एकजूट जर सीमा भागातील जनतेने देखील आज ज्या पद्धतीने सर्वपक्षीय मराठी नेत्यांनी दाखवली, तर मला वाटतं की तो दिवस दूर नाही जेव्हा बेळगाव आणि हा सगळा सीमा भाग महाराष्ट्रामध्ये येईल. संयुक्त सर्वोच्च महाराष्ट्र न्यायालयामध्ये जी जो आहे तो न्यायप्रविष्ट झालेला लढाई असेल. आहे, अगदी मंगेश आपण अधिक बोलणार आहोत, पण यानंतर वेळ झाली की ब्रेकची. आणि ब्रेकवर जाता जाता पुन्हा एकदा सांगायचं की न्यूज 18 लोकमत ही एकमेव वाहिनी अशी आहे की जी वारंवार या विषयाला घेऊन वेगवेगळ्या अँगलनं खरं तर चर्चा घडवते. आम्ही याबद्दलचे शो पण केले आणि सीमा भागातल्या मराठी भाषिकांना, मराठी बांधवांना काय समस्या येतात हे आम्ही कायम समोर मांडलेलं आहे आणि यापुढे आम्ही त्यांच्याबरोबर राहू. यानंतर वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर थेट जातो मी डॉक्टर दीपक पवार यांच्याकडे. डॉक्टर दीपक पवार, आता पुढे काय? कारण या विषयीचा अभ्यास आपण केलेला आहे. बेळगाव सीमावादाच्या संदर्भातली कायदेशीर लढाई ही न्यायालयात शेवटच्या टप्प्यात आहे. ही लढाई यशस्वी होणार का? थोडक्यात दोन मुद्दे विषयाला आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये मेंटेनेबिलिटीचा दावा सध्या चर्चेसाठी आहे आणि कर्नाटकचा असा एक वावगा आग्रह आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ दाव्यामध्ये किंवा ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनमध्ये महाराष्ट्रानं मांडलेला दावा बसत नाही. मला पूर्ण खात्री आहे की कर्नाटकचं हे म्हणणं सर्वोच्च न्यायालयात फेटाळून लावलं जाईल, पण त्याची एक प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर आपल्याकडनं दिले जाणारे एव्हिडन्सेस म्हणजे साक्षी पुरावे ही सगळी प्रक्रिया होणार आहे. मला असं वाटतं की हा सीमा लढा हा महाराष्ट्राच्या दृष्टीने संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा आहे. पहिला लढा हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याचा लढा होता. दुसरा लढा हा मिळालेला महाराष्ट्र उभा करण्याचा आणि न मिळालेला महाराष्ट्र ताब्यात घेण्याचा लढा आहे. त्या दृष्टीनं मला वाटतं एकीकडे कोर्टातली लढाई आहे, दुसरीकडे रस्त्यावरची राजकीय लढाई आहे जी महाराष्ट्रातल्या राजकीय वर्गाला लढावी लागणार आहे. बरोबर. आणि तिसरी विकास कामांची लढाई आहे जी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाला लढावी लागणार आहे. या 3 आघाड्यांवर आपण जर एक दिलाने आणि ताकदीने लढलो तर यश दूर नाही असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. त्याचबरोबर मंगेश चिवटे देखील आपल्यासोबत होते. मंगेश, आपले धन्यवाद. आणि शुभम, आपल्यालाही शुभेच्छा. आपण सगळे एकजुटीने पुढे जा आणि या विषयाला घेऊन खरं तर पाठपुरावा करत राहा. राज्य सरकार आपल्याबरोबर आहेच याबद्दलची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीच आहे. जाता जाता खरं तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे, म्हणजे आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे म्हणून आज हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपले कार्यकर्ते थैथयाट करतायत ते आम्ही बघतोच आहे. पण मुळात आहे ना, आम्ही देखील भाषाद्वेष करू शकतो, पण ते आमच्या विचारांमध्ये, आमच्या संस्कारामध्ये बसत नाही. हे लक्षात घ्या. करायला सगळं होऊ शकतं, पण आम्ही लोकशाही मांडणारे आहोत. आम्ही स्वतःला पुरोगामी म्हणवतो आणि तसे वागतो देखील. त्यामुळे हा लढा निश्चितपणे आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि यशस्वी करू, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.